धन्यवाद निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद असलेल्या या उजरे पूजमध्ये गणेशवाडी श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये केलेलं आहे. आणि त्या निमित्ताने परमेश्वराचं नामस्मरण व्हावं या उद्देशाने हनुमान प्रसादित भजन मंडळ वर्धे तालुका आणि आश्रमाचे प्रतिस्पर्धी सन्मानाचे संतोष जोई गावकरी खोडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आम्हा दोन्ही या ठिकाणी आमंत्रित करून त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम श्री गणेश मित्र मंडळाचे सर्व सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष तहसीलदार सेक्रेटरी सर्व पदाधिकारी या माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेल्या रसिक भागवत प्रेक्षकांना अभिवादन करतो. मग या जमलेल्या भागवत प्रेक्षकांमध्ये अनेक नामवंत भजनी या ठिकाणी आहेत, अनेक नामवंत पटवर होत आहेत. त्यामध्ये या गणेशवाडीतील स्थानिक भजन मंडळ श्री सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ उधर आणि या वाडीतील सन्माननीय मंडळ दिलीप जागुष्टे, त्याचप्रमाणे पक्वादवादक कुमार स्मित अमोल जागुष्टे आणि तबलावादक कुमार दिलीप भावे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित संकेश्वरी भजन मंडळातील बुवा सन्माननीय महेंद्र नांदोळकर, समीर आंबेडकर, नंदकुमार पाचारकर, अमोल चव्हाण, गोविंद नांदोळकर बुवा, त्याचप्रमाणे पक्वादवादक कुमार सुशांत मेस्त्री, तबलावादक श्री संदीप नांदोळकर आणि त्याचप्रमाणे बुवा अक्षय कोंडेकर यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या वाडीतील शिवकालीन युद्ध करत असणारे 15 तारीख गणेशोत्सव प्रस्ताव कैलासवासी शिवराम सीताराम जागुष्टे यांची तिसरी पिढी सन्मानित प्रथमेश प्रतीक जागुष्टे उर्फ बंडा यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे आमच्याशी पूर्व संपर्क साधला ते सन्माननीय प्रथमेश जागुष्टे यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो. महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगताचं दैवत श्री गणरायाला वंदन करून विद्येचं दैवत सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सात देवता आणि रंगदेवतेला वंदन करून माझी ग्रामदेवता सातवी मातेच्या चरणात लीन होऊन भुवनच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून सत्याच्या श्री सत्यनारायणाला वंदन करून पराशक्ती मातेचा मान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा प्रदान करून जवळवाडीच्या या आमने सामने मंडळाला सुरुवात करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम आहे, त्यांचे सुद्धा माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. या मंडळाचे हरवणारी म्हणजे अध्यक्ष होते कैलासवासी, त्यांना तिला श्रद्धांजली वाहिली. ते कैलासवासी अनिल जागुष्टे आणि
विश्वनाथ जागुष्टे यांच्या सुद्धा मृतात्म्याला चिर शांती लाभू दे अशी गणपती बाप्पाची प्रार्थना करतोय. जाने कहाँ गए वो दिन कहते तेरी राहें नजरों रघुमाझी पेरणी करी रघुमाझी पेरणी करी माझा पांडुरंगा नगरी माझा पांडुरंगा नगरी मन लागो रे मन लागो रे मन लागो रे मन लागो रे मन लागो देवी तो माता देवी तो माता करता आणि करविता करता आणि करविता करता आणि करविता करता आणि करविता शरण I'm
आणि उत्कृष्ट पद्धतीने आमच्या आदरातिथ्य आणि जेवण सुद्धा खूप छान, बासुंदी ज्यांनी बनवली त्याला सलाम करतो, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी बासुंदी बनवली, खूप छान जेवण आदरातिथ्य आपण छान केलं. थोडासा उशीर झालाय तरी पण वेळेचे बंधन आम्ही दोन्ही बुवा पाहून तुम्हाला कंटाळा यायच्या अगोदर हे जोईल बुवा भजन कमी आहे पण आवाजाच्या बाबतीत मास्टर वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढण्यात पटायत आहेत आणि त्याच माध्यमातून त्यांचं नाव झालंय. टायमिंगचं बंधन म्हणजे टाइम कशाला म्हणतात ते आयुष्यात त्यांना कधी माहित नाही. काय लक्ष घड्याळ कधी आयुष्यात हातात बांधले तरी त्याचा वापर केला असेल असं मला कधी वाटत नाही. ठीक आहे, धन्यवाद होतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना की गणपती बाप्पाच्या या सुंदर अशा वास्तूमध्ये या ठिकाणी आम्हाला भजन करण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतोय. हे कलियुग आहे माझ्या प्रेक्षकांनी, नामस्मरणाला फार महत्व आहे. सत्य, त्रेता, द्वापर आणि कली. सत्ययुगात परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग त्याच्यासाठी हजारो वर्ष तपश्चर्या करायला लागायची. जशी रावणाने केली 10,000 वर्ष, कामदेवाने केली 1400 वर्ष, तशी कुठेतरी परमेश्वर भेटायचा. त्यानंतर आलं त्रेतायुग. ह्या त्रेतायुगात परमेश्वर जर आपल्याला दिसायला पाहिजे असं जर म्हणणं असेल त्यावेळेसच्या लोकांचं, तर त्यासाठी मोठमोठे होम हवन यज्ञ करायला लागायचे, तेव्हा परमेश्वराची भेट व्हायची. त्यानंतर आलं द्वापारयुग. ह्या द्वापारयुगात महिनोन्महिने वर्षानुवर्ष देवाची पूजा अर्चना करायची, तेव्हा कुठेतरी देव भेटायचा. आणि आता हे कलियुग आहे. या कलियुगात जर परमेश्वराच्या जवळ जायचं असेल, आपल्याला त्या परमेश्वराच्या चरणाशी लीन व्हायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, तर 100% तुम्ही आम्ही जे करतोय ते नामस्मरण फार गरजेचं आहे. लक्षात घ्या. मगाशी तुम्ही उल्लेख केला की या ठिकाणी मागी गणेश जयंती उत्सव पण साजरा होतो ना, होतो. कारण आपण भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बसवतो तो गणपती बाप्पा जो मळीपासून पार्वतीने मातृपुत्र बनविला, मुंडके कापुनी गजासुराचे गणपती केले, त्याला तो गणपती बाप्पा गजानन. आणि महोत्कट विनायक जो मागी गणेश कश्यप आणि आदित्य ऋषी यांचा मुलगा महोत्कट विनायक म्हणून ज्यांनी जन्म घेतला, तो आपण गणपती बाप्पाची मागी गणेश जयंतीला पूजा करतो. काय हे कलियुग आहे. नवविधा भक्तीमध्ये श्रवण करणे ही फार मोठी भक्ती आहे, जे तुम्ही लोक श्रवण करता या ठिकाणी. कारण कलियुग आहे. मोर नाचताना रडतोय, हौस मारताना गातोय. जिवंत माणूस या कलियुगात पाण्यामध्ये बुडतोय आणि मेलेला माणूस पाण्यावरती तरंगतोय. आपण म्हणतोय की माणूस जन्माला येताना सुद्धा रिकामी आलाय आणि जाताना सुद्धा रिकामी जाणार. तसं नाहीये. प्रत्येक माणूस जन्माला येताना आपल्या प्रारब्धाचं गाठोडं बांधून घेऊन आलाय आणि मरताना तो आपलं कर्म शिल्लक ठेवणार आहे. लक्षात घ्या. पूर्वीच्या काळी चालायचं की मागच्या जन्मी केलं तर त्याच्या पुढच्या जन्मी फेडायचं. आता तसं नाही. आता या जन्मात केलं तर तुम्हाला या जन्मातच फेडावं लागतं. किंबहुना जर सकाळी केलं असेल तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला फेडावंच लागतं. या कलियुगात आता तर या 2, 4, 5, 6 वर्षात ही नाती सगळी तुटलीच. लक्षात घ्या. बापाचं आणि मुलाचं नातं राहिलेलं नाही, आईचं आणि मुलीच राहिलेलं नाही, भावाचं आणि बहिणीच राहिलेलं नाही. याला कारण असेल तर मोबाईलचा झालेला अतिरेक आहे. लक्षात घ्या. कारण एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचा विष बनतं आणि ते विष आपल्याला खूप घातक आहे. हे आता नाही लक्षात आलं तरी काही वर्षांनी 100% आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे आपण जे काही कर्म करणार तेच कर्म आपल्या उपयोगी येणार. आपलं भजन रामकृष्ण हरी या मंत्रावर अवलंबून आहे. रामाचा आचार, कृष्णाचा विचार, हरीचा उच्चार प्रत्येक गो सांगत असतो, परंतु राम हा शब्द उच्चारायला खूप सोपा आहे. राम हा शब्द लिहायला खूप सोपा आहे आणि राम समजायला सुद्धा खूप सोपं आहे. परंतु माझ्यापेक्षा कृष्ण ज्याचं प्रत्येक अक्षर जोडाक्षर आहे तो कृष्ण समजणं कठीण आहे, कृष्ण शब्द लिहिणं कठीण आहे आणि कृष्ण हा शब्द उच्चारणं कठीण आहे. रामायण, महाभारत, भागवत गीता आपल्या हिंदू धर्माची काव्य लक्षात घ्या. त्यामुळे त्याच्यातील गोष्टी आपल्या लहान मुलांच्या कानावर जाणं फार गरजेची गोष्ट आहे आताच्या घडीला.
कारण हिंदू धर्म आपण राखतोय, आपण जे करतोय सगळं हे हिंदू धर्मासाठी करतोय. परंतु 8-10 दिवसापूर्वी झालेला पहलगाममध्ये हल्ला हिंदू लोकांना म्हणजे विचारून गोळ्या झाडल्या गेल्या. म्हणून आपण जर एकत्र राहिलो ते असं अतिरेकी ज्यावेळेस हल्ला करतील त्यावेळेस 10 वेळा त्यांना विचार करावा लागेल. 100% तेवढंच करायला लक्षात घ्या. प्रभुरामाची प्राण प्रतिष्ठापना गेल्या वर्षी 22 जानेवारीला अयोध्येमध्ये झाली. किती वर्षानंतर? त्या प्रभुरामाची प्राण प्रतिष्ठापना करायला आपल्याला 500 वर्ष झाली. आणि आपण किती भाग्यवान आहोत, किती प्राण प्रतिष्ठापना बघण्याचं भाग्य आपल्याला लाभलं म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत. त्या प्रभुरामाच्या गाण्याने सुरुवात करतोय. धन्यवाद. श्रीराम जानकी बैठे हैं, श्रीराम जानकी योग्य चाललंय काय नाहीतर जोपर्यंत कसं लक्षात येत नाही आमच्या आणि समोर काळोख पण आहे. त्यामुळे जर एखादी टाळी म्हटली तर जरा बरं वाटतं की बाबा आपण चाललोय ते योग्य मार्गाने चाललोय. नाही तर त्या काळोखात मागच्या मागे तुम्ही गेला आमचा काळाचा नाही आम्ही आपले भजन करीत राहून समोर कोण नसत. तसं नको व्हायला. महिला वर्ग सुद्धा इथे मोठ्या संख्येने हजर आहेत. त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. अमृतावरी
नाम तुझे
Hare Rama